नमस्कार. जय गोमाता, जय गोपाल. केदारलिंग गौशाळा मसाई पठार पन्हाळा. तर आज आपण व्हिडिओ काढतोय तो डिवर्मिंगचा करतोय. कारण काय आहे, आता आपल्या गाईंना वल्ल्या चाऱ्याची चरून यायची क्षमता वाढलेली आहे किंवा चारा वाढलेला आहे. तर डिवर्मिंग का करावं, डिवर्मिंग हे वर्षातनं 3 महिन्यातनं एकदा करावं. तर ते कशा पद्धतीने आपण आपल्या गौशाळेत करतोय ते आता आपण दाखवणार आहे. तर तुम्ही बघू शकता. आपण म्हणजे हा झायक्लॉस आणलेला आहे डिवर्मिंगसाठी. तर आपण एकदा जनावरांना गोळ्या देतोय, एकदा लिक्विड देतोय आणि एकदा इंजेक्शन देतोय. तर हे असं का करायचं की ते तीन वेळा झाल्यानंतर ना वेगवेगळे रिझल्ट त्यातनं चांगले दिसायला लागतात. आणि आत्ता आमचे मित्र आहेत, त्यांनी झायक्लॉससाठी आम्हाला सजेशन केलं होतं की अतिशय चांगला आहे म्हणून. तर आता याचा रिझल्ट आता आपण वापरल्यानंतर बघूया कशा पद्धतीने वापरता येईल. तर आज आपल्या गणेशला आपण आता कसं आहे, हे वजन वाईज द्यायचं असते. सर्वसाधारण 1 किलो 10 किलो वजनाला 1 मिली द्यायचं असते. सर्वसाधारण मोठ्या जनावरांसाठी 40 ml पर्यंत जाते आणि लहान जनावरांना 30 ml आणि त्याच्यापेक्षा लहान. बरं, हे गाभणला अगदी तुमच्या पहिल्या महिन्यापासून ते 9व्या महिन्यापर्यंत सगळ्यांना चालतंय असं तिने आम्हाला सांगितलेलं आहे. तर तशा पद्धतीने आता आपण डिवर्मिंग करून घेणार आहे. तर आता तुम्ही बघू शकताय की काही आता आम्ही मगाशी थोडा वेळ गणेशला घातलं होतं भुश्यातनं. तर गणेशने ते खाल्लं नाही, तेवढा कडेचा भुसा खाला आणि मध्ये तसाच भुसा शिल्लक ठेवला. म्हणून आता आपण जसं पहिल्या पद्धतीने करत होतो की सिरीजमध्ये 10 ml भरायचं आणि डायरेक्ट ते तोंडात इंजेक्ट करायचं. आता बघूया, तुम्हाला दाखवतो. आता गणेशला ह्याचा 30 मिलीचा डोस लागणार आहे. तर आता तुम्ही बघू शकता, आपण हे झायक्लॉस वाटीत घेतल्यानंतर लिक्विड फॉर्ममध्ये असं आहे. तर आता हे गणेशच्या डायरेक्ट तोंडामध्ये इंजेक्ट करणं ही चांगली पद्धत, जेणेकरून जनावरांसाठी सरळ आणि सोप्या पद्धतीनं जाते. गणेश, तुम्ही बघू शकताय की अशा पद्धतीनं घातलं आणि हे इंजेक्ट केलं. तर हे अतिशय सोपी पद्धत आहे. आपल्याला 30 ml द्यायचं, म्हणजे 2 सिरीज द्यायचे. कारण हे 20 ml आहे. 20 तुम्ही बघू शकताय. बरं, ह्याच्यानंतर ना काय हे करायचं आहे की 1-2 तास त्यांना कुठल्याही प्रकारचा चारा तोंडापाशी येऊ द्यायचं नाही आणि पाणी. मग ह्याच्यामुळे काय होते की आता औषध त्यांच्या पोटात लिक्विड लाळीतनं ते सगळ्या शरीरात पसरते. आणि जसं तुम्ही बघू शकताय, लाळीतनं ते एकदा औषध पूर्ण बॉडीत पसरलं रवत करण्याच्या प्रोसेसमध्ये. तर ते आणि हे औषध असं आहे की गोचीड, तांबू, पोटातले जंत आणि पोटाच्या बाहेरचे म्हणजे शरीरावरचे जे जंत आहेत तर ते सुद्धा ह्यातनं निर्मूलीकरण होते. आणि आता तुम्ही बघू शकता, जशा पद्धतीने आता आपण गणेशला औषध दिलं तर तशा पद्धतीनं बाकीच्या इतर गाईंना आणि वासरांना आता आपण देणार आहे. तर पुन्हा एकदा जय गोमाता, जय गोपाल. आणि व्हिडिओमध्ये काय चुकत असेल तर कमेंट करून स्वतः कळवा, म्हणजे आम्हाला सुधारणा करायलाही बरं पडेल. तर जय गोमाता.